नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण पाहणार आहोत स्वीट कॉर्न सूप। तर जाऊया लगेच कृतीकडे। इथे मी 2 कणसे उकडून घेतलेली आहेत आणि आता मी त्याचे दाणे काढून घेत आहे। दोन्ही कणसांचे दाणे इथे मी काढून घेतलेले आहेत। मग घेतले आहेत 2 कांदे। कांदे असे लांबट आकाराचे चिरून घेऊया। दोन्ही कांदे मी इथे चिरून घेतोय। एक छोटी कढई घेतलेली आहे आणि त्या कढईमध्ये किंचित तेल घेतलेलं आहे। या तेलावरतीच आपल्याला हे लांबसर चिरलेले कांदे साधारण लालसर गुलाबी होईस्तोपर्यंत परतून घ्यायचे आहेत। परतून झाल्यावरती थोडेसे थंड होण्याकरता आपण एका ताटामध्ये हे कांदे काढून घेऊयात। मिक्सरच्या एका मोठ्या भांड्यामध्ये हे आपण उकडलेले दाणे होते कणसाचे ते घालतोय आणि त्याबरोबरच जे कांदे आहेत थंड करायला ठेवलेले ते पण थोडे थोडे ह्याच्यामध्ये ॲड करत राहायचे। आल्याचा एक छोटा तुकडा ह्यामध्ये घालायचा आहे, एक चांगला फ्लेवर येतो यांनी। आणि हे सर्व मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घालायचं आहे। तर हे मस्त असं दाटसर दूध आपण एका चाळणीवरती घालून काढून घेऊयात। या पद्धतीने हा जो चोथा आहे तो चाळणीवरतीच राहील आणि खाली छानसा असं आपल्याला जे सूपसाठी लागणार आहे ते आपल्याला मिळेल। एक दोन वेळा अजून मी हा चोथा मिक्सरला लावून घेतला। आराध्या तेवढ्यात शाळेतनं आली होती आणि तिला प्रचंड भूक लागली होती। म्हटलं थांब तुला जेवायला वाढतो। तर मी ते सूपचं जरा ते काम होतं बाजूला ठेवलं आणि आराध्यासाठी प्लेटिंग सुरू केली। कांदा बटाटा रस्सा, दही आणि पोळ्या असं तिला मी वाढून दिलं आणि परत वळालो आपल्या सूपच्या कृतीकडे। चोथा बाजूला केल्यावरती जे आपण गाळून घेतलं होतं ते एका मोठ्या कढईमध्ये घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। आवडीनुसार साखर घालायची आहे। साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, पण हे स्वीट कॉर्न सूप आहे त्यामुळे प्रमाणात साखर असली तरी चांगलं। हे चांगलं एकत्र ढवळून घ्यायचं।
7 ते 8 काळी मिरी घेतलेली आहे, ती बारीक पूड करून ह्या सूपमध्ये आपण घालणार आहोत. पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला कितपत दाट हवंय त्यानुसार पाणी कमी जास्त तुम्ही करू शकता. चला थोडीशी चव घेऊया. वा, मस्तच. उकडलेल्या कणसाचे थोडे दाणे पण मी ठेवून दिले होते, ते पण आता ह्याच्यामध्ये घालतोय. मस्तपैकी सूप पिताना दाताखाली आलेले खूप छान वाटतात. तर असे आपले स्वीट कॉर्न सूप तयार आहे. तुम्हाला ही कृती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि तोपर्यंत बाय बाय. मस्त खा, स्वस्त राहा आणि आपली आपली काळजी घ्या.